आज आहे रविवार आणि आज मी एवढी तयार का झाले हो सांगते, पुढं सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याच्या आधी आपण आळूवडीची रेसिपी बघूयात. तर आज होता रविवार आणि गावावरून आळूची पानं आणलेली म्हणून आळूवडी तयार करायचं असं आज ठरवलं. म्हणून आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतली आणि हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर वाटून घेतलं. त्यामुळे तुम्हाला ते हे एवढं वाटण हिरवं दिसत असेल, नाहीतर म्हणचाल की एवढ्या मिरच्या कशाला घेतल्यात, तर त्यात कोथिंबीर घातल्यामुळे ते हिरवं दिसतंय. आता काय केलंय, आळूच्या मागची जी देठ असते ती का नाही ती काढून घ्यायची चाकूच्या साह्यानं आणि त्याच्यावरनं एकदा लाटणं फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्याच्या शिरा असतात का नाही ते दाबल्या जातात आणि आपण ज्यावेळी आळूवडीचा रोल करतो त्यावेळी तो व्यवस्थित रोल केला जातो. ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तशा शिरा सगळ्या काढून घ्यायच्या. जसं की मी काढून घेतलेल्या आहेत सगळ्या शिरा. त्यानं छान प्रकारे आळूवडी आपल्याला रोल करता येते. हे बघा, हे असं. आता आळूवडी करताना हे असं सगळं साहित्य जवळ घ्यायचं म्हणजे पटकन सगळं हाताशी असलं ना पटकन होऊन जातं. चला तर मग आता पुढं बघूयात. पुढं बघायच्या आधी ना ही जी मध्ये लुडबुड असते की मला व्हिडिओमध्ये घे, असा अंगठा कर, थंब कर म्हणजे मी येते. पण तिला बोलायचं असतं, पण मी तिला सांगितलं असतं की मी ह्याला नंतर व्हॉइस ओव्हर करणार आहे त्यामुळे तुझा आवाज येणार नाही. तरी पण तिचं चाललंय की मला व्हिडिओमध्ये घे. तर ती म्हणते काय बनवायचंय काय बनवायचंय. तर तिला दाखवलं तर म्हणते काय आळूची पानं होय. तर आळूची पानं नाही म्हणलं, आळूची वडी. तर म्हणली चल ठीक आहे मी पण येते. मग तिलाही सोबत घेतलं आणि गाणं म्हणत डान्स करत आळूवडी बनवायला चालू केलं. असं असतो आमचा रविवार. तुमच्याकडे कसं असतो मला नक्की सांगा. आता इथं साहित्य बघूया. इथं घेतलेलं आहे बेसन पीठ. पानं केवढी येते बघायची आणि त्याच्या हिशोबाने बेसन पीठ घ्यायचं. बेसन पीठ हे चाळून ठेवलेलं होतं त्यामुळे आता काही डबल चाळून घेतलं नाही. 7-8 चमचे बेसन पीठ घेतलंय मी. त्याच्यामध्ये आता आपले सगळे मसाले घालून घ्यायचे. जसं की मीठ, ओवा, तीळ, हळद, थोडीशी मिरची पावडर. हे सगळं असं कोरडे मसाला आधी घालायचं आणि नंतर जे आपण बारीक वाटलेलं हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आहे, जिरं ते पण घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून का नाही हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं मळून घ्यायचं. इथं थोडासा मी हिंग पण घातलाय चवीसाठी आणि थोडीशी जिरा पावडर घातली म्हणजे चव छान येईल. आणि खरंच ह्याची चव खूप छान लागते जिरा पावडरची. तुम्ही एक वेळ नक्की घालून बघा. बऱ्याच वेळा काय होतं चिंचगुळाचं पाणी टाकलं जातं, पण मोस्टली मला तशी आळूची वडी आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही टाकलं. आणि हे वाटलेलं वाटण त्यात टाकून हे चांगलं मळून घ्यायचं. इथं ओवा आणि तीळ पण टाकून घेतलंय बघा. तुम्हाला आवडत असेल तर टाका, चांगलं लागतं. नाही टाकलं तरी चालेल पण एकदा टाकून बघा, खूप छान होत्यात आळूवड्या. तीळ पण असं छान टाकून घ्यायचं आणि चांगलं हे असं भिजवून घ्यायचं पीठ. बघा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जास्त पाणी पण घालायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. पानांना म्हणजे व्यवस्थित लावता येईल असं एकसारखं पीठ मळून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं. पीठ मळून झालंय. आता इथं चाळणीला तेल लावून ठेवायचं म्हणजे वाड्या खाली चिटकत नाही त्या. आणि एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं त्याच्यावर चाळणी ठेवून द्यायची. आणि याची चाळणी ठेवली की त्याच्यावर आता व्हिडिओत दाखवते मी तसं एक एक पाणी घ्यायचं. सुरुवातीला मोठी पानं घ्यायची खाली आणि त्याच्या मागच्या बाजूनी असं पानांना थोडं थोडं पीठ लावायचं. जास्तही बेसन पीठ लावायचं नाही, तर आळूवडी कमी आणि बेसन वडी जास्त लागते ती. असं थोडं थोडं सगळीकडे बेसन पीठ एकसारखं पसरून लावलं का नाही म्हणजे व्यवस्थित लागतं. आता बघा हे आपलं लावून झाले. अशी एका वेग 3-3 किंवा 4-4 पानं ठेवून द्यायची म्हणजे रोल कापला ना आळूवडीचा शिजल्यावर की छान अशा लेअर पडतात. सुरुवातीला मोठे आणि नंतर छोटे अशी पानं आत घालून व्यवस्थित आळूवडी दुमडून घ्यायची. दुमडून घेतल्यावर पण त्याला वरनं बेसन पीठ लावायचं म्हणजे ते रोल सुटत नाहीत, व्यवस्थित पॅक राहतात. असं एकसारखं आता दुमडून घेऊया. छान असे सगळे रोल तयार करायचे आणि छान असं उकडून घ्यायचं. हे बघा असं पीठ लावायचं म्हणजे काय होतं ते रोल सुटत नाही ते. आणि हे आता शिजायला ठेवून देऊया. आमची आजी म्हणायची आळूवडी शिजायला ठेवली की घरात झाडू मारायचं नाही. मग काय होतं, झाडू मारला की आळूवड्या शिजत नाहीत त्या. हे पहिली माणसांचे म्हणी असायच्या, पण आता ते किती खरं किती खोटं काय माहीत नाही. हिचं बघा आळूवडी शिजते तोपर्यंत हिचा डान्स चाललेला. आता आळूवडी शिजले का नाही बघूया. आळूवडी शिजले का नाही कसं बघायचं, त्यात एक चाकू घालून बघायचा. चाकू क्लीन बाहेर आला की आळूवडी शिजले असं म्हणायचं. आता इथं बऱ्यापैकी आळूवडी शिजलेली, तरी 1 मिनिटभर परत म्हणलं ह्याला वाफ द्यावी. आणि आता तयार व्हायला लागले होते का तर मला जायचं होतं हळदी कुंकवाला.
म्हणून स्वतःच असं दिवसातनं एकदा तरी कॅमेऱ्यात बघायचं, छान दिसतोय आपण. स्वतःशीच स्वतःनं प्रेम करायचं आणि म्हणायचं छान दिसतोय, आपण काही कोणापेक्षा कमी आहे का? नाही. आणि हे बघा, हे माझी झाडाची एक हालत बघा कशी झाली आहे. हे लावलं तेव्हा छान आलेलं, पण आता हे वाढायला लागले ना तसं त्याला माती कमी पडते, त्यामुळे त्यांना अशी मान टाकल्या. त्याच्याबरोबरच हे बघा स्नेक प्लांट, हा एवढा सुंदर आला ना, आता ह्याला साईडला ना कोंब पण फुटायला लागलेत, खूप छान आहे. अशी झाडं ना घरात लावल्यानं ना पॉझिटिव्हिटी राहते. आता हळदी कुंकवाला जायचंय म्हणजे एक टेन्शन की साडी कुठली घालायची. बापरे, एवढ्या साड्या आहेत ना की मला कन्फ्युजन असतं की साडी कुठली घालायची कुठली घालायची. सगळ्या साड्या डोळ्याखालनं घालून घेतल्या, तर मला कळतं की ही साडी आपल्याकडं आहे. असं असतं बायकांचं. एवढ्या साड्या झाल्या ना की हे असंच असतं, मग कुठली घालायची कुठली घालायची म्हणून सगळ्या साड्या एकदाशी बघून घेतल्या. सगळ्याच साड्या आवडत होत्या, पण घालायची कुठली हेच कळत नव्हतं. म्हणून 2-3दा इकडून तिकडं खाली वर करून साड्या सगळ्या पडताळून बघितल्या. त्यातल्या त्यात मला ही पारिजातकाची साडी आवडली, पण प्रत्येक वेळेला तीच साडी होती म्हणून मग ती कॅन्सल केली. आता बघा, ह्याचा खूप ट्रेंड आलेला मध्ये. तुम्हाला कशी वाटते पारिजातकाची साडी मला नक्की सांगा. नंतर ह्या बऱ्याच साड्या आहेत, एकसारखे कलर माझ्याकडे डबल टिबल झाल्यात. आता ही घालायची होती मला, पण ह्याच्यावरचा अजून ब्लाऊजच शिवून भेटला नाही, त्याच्यामुळे ही मनात असून पण कॅन्सल करावी लागली. आणि फायनली मग मी ह्यातल्या साड्या बघायला चालू केलं. ही एक खूप सुंदर साडी आहे बघा, बॉटल ग्रीन कलरची. मी तुम्हाला ना माझ्या साडीचा ना सगळ्या साड्यांचं कलेक्शन ह्याच्यावरती एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहे, आणि त्या साड्या कधी कधी घेतल्यात ना हेही नक्की सांगेन. आता मग तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तोपर्यंत ही बघा, ही साडी मला जाम आवडते, त्याचा कलर एवढा सुंदर आहे ना. ह्या साड्या बघत बघत मी फायनली एक साडी सिलेक्ट केली. ती कोणती ती पुढं सांगते बघा. मग साडी ना चापून चुपून अंगाबरोबर बसली ना की आवडती. अशी साडी फुगली की मला अजिबात साडी आवडत नाही, म्हणून मी जी साडी सिलेक्ट केली ना ती अगदी चापून चुपून अंगाबरोबर बसती. त्याच्या प्लेट्सही खूप छान होतात, म्हणून ती साडी फायनली सिलेक्ट केली आणि ती साडी घातली. तुम्हाला आता पुढं दिसेलच. हां, ही साडी मी घातलेली आहे. ही आत्ता मी जस्ट ट्रेंडिंगमध्ये होती म्हणून घेतलेली. खरंच ही साडी खूप छान लागली. त्याचं सूतही छान आहे आणि कलरही मस्त आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं नर्सरीत झाडं घेण्यासाठी. तिथून आम्ही गेलो नर्सरीमध्ये. तुम्ही बघू शकता छान अशी तिथे एवढ्या प्रकारची फुलं होती ना, बापरे, मी तर पहिल्यांदाच एवढ्या प्रकारची फुलं बघितली. एवढी झाडांची गर्दी झालेली ना विचारूच नका. आणि आम्ही तिथं गेलेलो कारण आम्हाला मधुमालती नावाचं फुलाचं झाड घ्यायचं होतं, पण ते काय भेटलं नाही. 1-2-3 ठिकाणी सुरुवातीला बघितलं तरीही नाही भेटलं. त्याच्यानंतर थोडंसं जरा पुढं गेलो तर बापरे बाप, इथं सगळं सामान की त्याच्या प्रेमातच पडावं असं सामान सगळं होतं. ते म्हणजे अशा कुंड्या, चिनी मातीच्या भरण्या, तुळस, बऱ्याच प्रकारची व्हरायटी होती ह्यांच्याकडं. गेलं ना सगळं घ्यावंसं वाटतं, एवढी व्हरायटी असते. आणि हे बघा किती सुंदर दिसतंय ना सगळं. त्यातल्या त्यात मला 1-2-3 कुंड्या आवडल्या. तेही आता परत गेली ना की मी घेईन आणि कोणती घेतली तेही सांगेन तुम्हाला. त्याच्यानंतर फायनली आम्हाला ते झाड भेटलं. त्याच्यानंतर बाहेर गेलो म्हणजे पोटपूजा तर करायलाच पाहिजे, म्हणून पोटपूजा करून घेतली, खाऊन घेतलं थोडंसं. आणि ही म्हणते मला व्हिडिओत घेऊ नको, तरी तिला घेतलंय. त्याच्यानंतर घरी येता आठवलं की थोडंफार सामान घ्यायचंय म्हणून सुपरमार्टला गेलो आणि तिथून आलो घरी. घरी आल्यानंतर छान असं आवरून घेतलेलं आहे. साडी वगैरे घातली. साडी वगैरे घालून तयार वगैरे झालं, पण काय झालं माझं कॅन्सलच झालं हळदी कुंकवाला जायचं. म्हणून मी काय आता काय करायचं म्हणून त्या साडीवरती एक 10-12 फोटो, 1-2-3 व्हिडिओ तयार करून घेतले. साडी घातली तर त्याचा फायदा करून घ्यायचा ना. परत मग साडी वगैरे सगळं झालं की ह्या आळूवड्या परतायच्या राहिलेल्या. आता ह्यातल्या मी 1-2च आळूवडी परतणार आहे, म्हणून त्यासाठी 2 आळूवड्या कट करून घेतल्या आणि एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं. काही जण तळून पण घेते ती, पण मला तळून आवडत नाही म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आणि त्याच्यात थोडंसं फोडणीसाठी पांढरे तीळ टाकले आणि त्याच्यावर आळूवडी चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली. एक वेळा अशी नक्की करून बघा, छान वाटेल. आणि छान अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे. आणि हा आहे माझ्या साडीवरचा लूक.